श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 3 पर्यायपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देत आहे ते जाणून घ्या. स्वामी सांगतात, थांब बाळा, हा सुरू झालेला काळ हा साधा काळ नाही आणि हा बदलसुद्धा साधा नाही, तर नव्या आयुष्याला नवीन वळणावर नेणारा एक अत्यंत निर्णय, एक टप्पा आहे. ग्रहाची स्थिती विशेषतः तुझ्या दिशेने आहे. तुझ्या जीवनात एकाच वेळी 2 विरोधी पण महत्त्वाच्या घटना घडणार आहे. एका बाजूला तुला अशी मोठी आनंदाची बातमी मिळेल जी तुझ्या स्वप्नांना नवी दिशा देणार आहे, तर दुसऱ्या बाजूला एक अत्यंत जवळचा आणि मन तुझा मार्ग मोकळा करणार, तुझ्यापासून दूर जाणारा, कायमचा तुझे आयुष्य बदलणार आहे. हा काळ तुला शिकवणार आहे की जीवनात प्रत्येक गोष्टी कायमची नाही, तर पुढे जाण्यासाठी काही गोष्टी मागे सोडणे गरजेचं आहे. होय, आता तू स्वभावाने अतिशय भावनिक, संवेदनशील आणि इतरांवर मनापासून प्रेम करणारा आहेस, मला माहीत आहे. त्यामुळे कोणताही नातं तुटणं तुझ्यासाठी खूप मोठा धोका असतो. पण बाळा, याच वेळी तुमचं नशीब तुमच्यासाठी काहीतरी मोठं सकारात्मक घेऊन येत असतो. हा काळ तुमच्यासाठी एक प्रकारे टेस्ट आहे. तुम्ही भावनांमध्ये अडकून राहणार नाही की दही आणि साखर पुढे घेऊन भविष्य तुमचं घडवणार. म्हणून बाळा, हे येत आहे अचानक येणारे मोठं गुड न्यूज. काळात येणारी जी गुड न्यूज असते ती साधी नसते, ती आनंदीची बातमी. माणसं तुमच्या आयुष्यात संपूर्ण ट्रॅक बदलणारे ठरू शकते. अनेक दिवसापासून अडकलेली कामे अचानक पूर्ण होऊन जाते. जिथे नकारात्मकता मिळालेलं होतं तिथे अचानक होकार येतो किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून मदत मिळते. अशी परिस्थिती तयार होऊ शकते. म्हणून बाळा, काही लोकांना खूप दूर जाण्याची, नवीन नोकरी, नवीन व्यवसाय, ऑर्डर अशा भरपूर काही विशेष संधी तुम्हाला अपेक्षित नसताना देखील मिळून जाते. यामुळे तुम्हाला सुरुवातीला विश्वास बसणार नाही, पण हीच वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवून पुढे झेप घेण्याची. होय माझ्या बाळा, नात्यामध्ये मोठा बदल. ज्या नात्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता ना, तो आता तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. सतत गैरसमज, संवादाचा अभाव आणि समोरच्या व्यक्तीशी बोललेली वागणूक यामुळे तुम्हाला जाणवेल की हे नातं आता पुढे नेणं कठीण आहे. काही वेळा आहे नातं प्रेम संबंध, मैत्री किंवा अगदी जवळच्या नात्यातही असू शकतो. तुम्ही खूप प्रयत्न करूनही जर समोरून तितकीच ऊर्जा तुम्हाला मिळत नसेल, तर स्पष्ट संकेत आहे की तुम्ही आता स्वतःचा विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि हा बदल तुम्हाला आता हा धरून टाकणार आहे. पण तो तुमच्यासाठी फायद्याचा आहे का? समोरच्या व्यक्तीला जर तुमची किंमत नसेल तर तुम्हालाही बदलणं तेवढंच गरजेचं आहे. होय, तुमच्यासाठी योग्य नाही ते नातं. त्यामुळे रात्र तुम्ही झोप न घेता रडून काढता, सतत त्याच व्यक्तीचा विचार करत स्वतःला दोष देता, अशा भावना निर्माण होतात. पण या सगळ्या प्रक्रियेतून तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला लागता. तुम्हाला कळेल की तुमची किंमत काय आणि तुम्ही किती मजबूत आहात. हा संघर्ष तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी तयार करणार आहे बाळा. होय माझ्या लेकरा, नवीन सुरुवातीची संधी संपल्यावर एक पोकळी निर्माण होते, पण हेच पोकळी तुमचं आयुष्य नवीन आणि सकारात्मक पॉझिटिव्ह गोष्टी करण्यासाठी जागा करत असते. तुम्हाला नवीन लोक भेटतील जे तुमचं खरं व्हॅल्यू ओळखतील. होय माझ्या बाळा, नवीन प्रेम संबंध सुरू करण्याची शक्यता आता तुम्हाला मिळणार आहे. यावेळी तुम्हाला अधिक समजूतदारपणा आणि सावध व्हायला मदत होणार आहे. तुमच्या करिअरमध्ये नवीन दिशा तुम्हाला मिळणार आहे. नवीन प्रोजेक्ट, नवीन पार्टनरशिप किंवा पूर्णपणे नवीन क्षेत्रात काम करण्याची संधीसुद्धा आता तुम्हाला मिळणार आहे. ही सुरुवात तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि आनंद घेऊन येणार आहे. होय, आता आर्थिक आणि करिअरमध्ये प्रगती करण्याचा काळ आता तुमचा आला आहे. तुमच्या आर्थिक स्थितीला मजबूत बनवण्याकडे आता
तराजू चुकवलं आहे. अचानक पैसा तुम्हाला मिळणार आहे. तुमचे अडकलेले पैसे सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहे बाळा. नोकरी करणाऱ्यासाठी बढती, पगार वाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची सुद्धा आता तुम्हाला संधी मिळणार आहे. तुम्ही घेतलेले पूर्वीचे निर्णय तुम्हाला फळ देऊन जाणार आहेत. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही आणखीन मोठा निर्णय घेण्यास तयार होणार आहात. होय, तुमच्या कुटुंबाचा आधार या कठीण काळात तुम्हाला मिळणार आहे आणि तो सर्वात मोठा बळ ठरणार आहे. ज्यावेळी तुम्ही भावनिकदृष्ट्या कमकुवत वाटत असाल त्यावेळी कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला समजून घेणार आणि योग्य मार्गदर्शन देणार. आई वडील, भाऊ बहीण किंवा अगदी जवळचे नातेवाईक तुमच्या पाठीशी ठामपणे उभे असणार आहे. काही वेळा तुम्हाला वाटेल की कोणी समजून घेत नाही, पण कुटुंबाशी मन मोकळेपणाने बोलल्यावर तुम्हाला जाणवेल तिथे तुमचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या सल्ल्यामुळे तुम्ही चुकीचे निर्णय टाळू शकाल आणि योग्य दिशेने पुढे जाणार आहात. म्हणूनच आता तुमचं मानसिक, आध्यात्मिक सगळं बदल होणार आहे. या काळामध्ये तुमच्या हातून मोठा बदल घडणार आहे. आधी ज्या गोष्टी तुम्हाला खूप त्रास देत होत्या, आता तुम्ही शांतपणे त्या स्वीकारणार आहात. तुमचा विचार करण्याची पद्धत बदलणार आहे आणि तुम्ही अधिक परिपक्व बनणार आहात. आध्यात्मिक गोष्टीकडे तुमचा कल वाढणार आहे. म्हणूनच आता तुम्हाला एकांत शोधण्याची गरज नाही. आता तुम्ही स्वतःला शोधणार आहात आणि वेळ धावण्याचा निर्णय तुम्ही हा घेतला आहे. तो फक्त तुम्हाला बाहेरून नाही तर आतून मजबूत बनवणार आहे. म्हणून स्वतःसाठी वेळ देण्याची गरज आता तुम्हाला इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी आवश्यक आहे. तुमच्या आवडीच्या गोष्टी करा, जसं वाचन, संगीत ऐकणं, फिरायला जाणं, नवीन काहीतरी शिकणं. तुमच्या शरीराची आणि मनाची काळजी घ्या. योग्य आहार, पुरेची झोप आणि नियमित व्यायामसुद्धा तुम्ही करा. यांनी ऊर्जा वाढेल, स्वतःवरचा प्रेम वाढेल आणि स्वतःची किंमत ओळखणे हे सुद्धा तुम्हाला सोपे जाईल. आणि पहा, प्रत्येक गोष्टीकडे एकदम पॉझिटिव्ह, सकारात्मकतेने पहा आणि नवनवीन शिकत राहा. कितीही काही झालं तरी संधी तुम्हाला परत मिळणार नाही. यामध्ये तुमची फसवणूक होणार नाही. कोणताही निर्णय घाईघाईत करू नका. प्रत्येक गोष्ट तपासून पहा. विश्वास ठेवताना विचार करा. काही लोक तुमच्या भावनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे तुमचं मन आणि बुद्धी दोन्ही संतुलित ठेवून आवश्यक आहे. सावधगिरी बाळगली तर तुम्ही मोठ्या संकटापासून वाचू शकता. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. आज जरी परिस्थिती थोडी कठीण वाटत असली तरी भविष्यात याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून येणार आहे. तुम्ही घेतलेला निर्णय, केलेला बदल आणि सहन केलेला वेदना यामुळे तुम्ही अधिक मजबूत आणि आत्मविश्वास तुम्ही प्राप्त करणार आहात. पुढील काळात तुम्हाला स्थिरता, आनंद आणि यश मिळणार आहे. तुमचं आयुष्य एक नवीन आणि चांगल्या दिशेने जाणार आहात. फक्त स्वतःवरचा विश्वास ठेवा आणि परिस्थितीला ध्येयाने सामोरे जा, कारण तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. म्हणून हा काळ तुमच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट आहे, जिथे आनंद, वेदना दोन्ही एकाच वेळी अनुभवायला मिळणार आहे. एका बाजूला येणारी मोठी गुड न्यूज आणि तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारा आत्मविश्वास. म्हणून तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. सर्व काही आता तुमच्या मनासारखं होणार आहे. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर जास्तीत जास्त जणांना शेअर केलं तर नक्कीच महाराजाचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला अजिबात विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे टाईप करा. धन्यवाद.